नमस्कार, नागपूर समय न्यूजमध्ये आपलं स्वागत। आजच्या मराठी बातमीपत्रासाठी मी आहे आपल्यासोबत रत्नाकर। घेऊया आढावा ठळक घडामोडींचा। नागपुरातील गंगाबाई घाट ते महालकडे जाणाऱ्या पुलाच्या विकास कामाचं वास्तव आता उघड होत आहे। शहरात विकासाच्या नावाखाली अनेक कामांची घोषणा झाली, परंतु हा पूल अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम रखडलेलं असून पावसाळ्याच्या तोंडावर स्थानिक नागरिक मात्र यामुळे भयभीत झालेले आहेत। अमृतकाळाच्या गाजावाजात हा पूल सध्या उपेक्षेचा शिकार ठरत आहे। बुधवारी रात्री उशिरा सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेडीज क्लब चौकात 2 कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले आहेत। अपघातानंतर काही वेळात चौकात अराजकता निर्माण झाली। अपघात स्थळ हे 3 पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असल्यानं सुरुवातीला अधिकार क्षेत्रावर गोंधळ झाला, मात्र अखेर सदर पोलिसांनी एका कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केला आहे। नांदेड येथील भारत आणि मीराबाई रामेनवार या दाम्पत्यानं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी 1 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण करत अद्वितीय श्रद्धेचं दर्शन घडवलंय। सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा हा मुकुट आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आळंदी मंदिरात अर्पण करण्यात आलाय। हा सोन्याचा मुकुट पारंपरिक शिल्पकलेसह आधुनिक 3D कोरीव कामात फक्त 1 महिन्यात तयार करण्यात आलाय। यात श्रद्धा, कला आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम पाहायला मिळतोय। या भव्य दानामुळे आळंदी मंदिर परिसर भक्तिभावानं भरून गेला होता। मंदिर प्रशासनानं या दाम्पत्याच्या भक्तीची प्रशंसा करत त्यांना इतरांसाठी प्रेरणादायक ठरवलंय। विशेष म्हणजे रामेनवार कुटुंब गेल्या 12 वर्षांपासून अन्नदान, सेवा आणि विविध धार्मिक कार्यात सहभागी होत असतात। महाराष्ट्र शासनानं शिक्षण क्षेत्रात एका जनभावनाशी निगडीत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या अगोदर सरकारनं आदेश काढला होता की इयत्ता 1 ते 5वी पर्यंत सर्व शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य असेल। मात्र या निर्णयाला अनेक संघटना, राजकीय पक्ष आणि मराठी भाषा प्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला। या विरोधाची दखल घेत राज्य सरकारनं आता तो निर्णय मागे घेतलाय। नव्या निर्णयानुसार हिंदी आता एक पर्यायी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाईल, अनिवार्य म्हणून नाही। याचा अर्थ असा की शाळांना आता हिंदी, संस्कृत किंवा इतर भाषांमधनं 3ऱ्या भाषेचा पर्याय निवडता येईल। राज्य सरकारच्या या निर्णयाला भाषिक विविधता आणि मातृभाषेच्या जनतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे। विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला हिंदी लादण्याचा प्रकार असे म्हणत तीव्र विरोध नोंदवला होता। 1 जुलैपासून 10 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या अमरनाथ यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेत सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण यात्रा मार्ग नो फ्लाय झोन म्हणून घोषित केला आहे। दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे ड्रोन, पॅराग्लायडर आणि इतर कुठल्याही हवाई हालचालींवर संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। केंद्र आणि जम्मू काश्मीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून 700हून अधिक CCTV आणि फेशियल रिकग्निशन कॅमेरे बसवले गेलेले आहेत। आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली असून लष्कर, CRPF, BSF आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे आपली सुरक्षा तिथे देत आहेत। आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। नागपूर समय न्यूजवरती बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। बघत राहा नागपूर समय न्यूज। नमस्कार।